दुसरीकडे आमच्या पक्षात एकदम ऑलवेल आहे. अजितदादांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली, सुनील तटकरेच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लबाईंच्या, छगन भुजबळांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय दमदार कामगिरी राज्यभरामध्ये करत आहे. हे झालं बैठका आणि तुम्ही जे मेळाव्याच्या संदर्भात बोलतायत, जागा वाटपाचं नेमकं काय गणित असणार आहे? काय मी सांगितलंच की आम्ही 14 तारखेचे राज्यभरातले मेळावे झाल्यावर राज्यामध्ये आम्ही एकत्रितपणाने बसू, एक फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार करू आणि त्याच्या अंतिमक आम्ही केंद्रीय नेतृत्वाजवळ त्या ठिकाणी बसू. पवार गटात जे काय चाललंय अनमन, तुम्ही कसं वर्णन कराल या सगळं? तुम्ही कसं, कारण त्या ठिकाणी काय चाललंय याच्याबद्दलचं मी मत व्यक्त करणं चुकीचं त्या ठिकाणी ठरू शकेल. मला त्या बाबतीमध्ये अधिकच काही मतप्रदर्शन करायचं नाही आहे. आम्ही आमचा निर्णय एका विचाराने घेतला आहे, दीर्घकाळ आलेल्या वेगवेगळ्या अनुभवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला आहे आणि दादांचं सर्वस्पर्शी नेतृत्व महाराष्ट्राला गतिमान करू शकतं आहे या विश्वासाने घेतला आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेचं मोठ्या प्रमाणावरती समर्थन हे आमच्या घेतलेल्या भूमिकेला त्या ठिकाणी आहे. बंधू आहेत किरण सामंत यांचे काल मुंबईमध्ये लेख लागलेले होते खासदार म्हणून आणि ते तुमच्या पक्षाकडून लावण्यात आलेले होते. खरंच किरण सामंत तुमच्या संपर्कात आहेत का किंवा त्यांना उमेदवारी दिली? एक असं आहे की कुणी मैत्रीच्या खातर आपल्या मित्राच्यासाठी तशा वेळचं फ्लेक्स त्या ठिकाणी लावू शकतं. मी मगातपासून वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बसू आणि ते बसत असताना एक उद्दिष्ट आमच्या सर्वांच्या समोर निर्णायक पद्धतीचं आहे की 45+. ओके, धन्यवाद. तर आम्हाला 45हून अधिक जागा जिंकायच्या आहेत आणि आम्ही आगामी मेळाव्याच्या तयारीची चर्चा केलेली आहे असं तटकरे यांनी म्हटलेलं आहे. तर महायुतीच्या बैठकीला नेते उपस्थित राहणार आहेत आणि आम्हाला 45 पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत आणि आगामी मेळाव्यांच्या तयारीची चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे.